हे सगळ्या तांत्रिक गोष्टी आहेत। त्याच्यामुळे तांत्रिक गोष्टीवरती किती भरोसा ठेवायचा आणि त्याच्यातनं किती सिरियस चर्चा करायची हा भाग अलायदा आहे। आज आपल्या राज्यासमोर अनेक प्रश्न आहेत। ही विधानसभा, या विधानसभेतलं कामकाज हे राज्यातल्या जनतेच्या दैनंदिन जीवनाशी असेल, राज्यातील जनतेच्या वेगवेगळ्या ज्वलंत प्रश्नासाठी असेल, तिथे ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा केली जाते। परंतु ह्या सगळ्या गोष्टीला महत्त्व न देता अन्य असे व्यक्तिगत काही गोष्टी उकरून काढून त्या ठिकाणी या दोन्ही सभागृहाचं वेळ घेणं हे या ठिकाणी उचित ठरत नाही। म्हणजे सामान्य जनता हेच म्हणते की या सदनामध्ये सर्वसामान्य जनतेच्या, शेतकऱ्याच्या हिताच्या प्रश्नाच्या दृष्टीने चर्चा झाली पाहिजे, विद्यार्थ्यांच्या भवितव्याविषयी चर्चा झाली पाहिजे। अनेक प्रश्न आहेत ना या ठिकाणी। मराठा आरक्षणाचा विषय आहे, त्याच्याबद्दल योग्य तो निर्णय व्हायला पाहिजे। या ठिकाणी गेल्या 10 महिन्यामध्ये जवळजवळ 2,500 शेतकऱ्यांनी या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे, त्यासाठी आपण गंभीर व्हायला पाहिजे। या ठिकाणी राज्यातील पाण्याचा प्रश्न आहे, अवकाळी पावसाचा प्रश्न आहे, या सगळ्या गोष्टीला आपण कुठेतरी महत्त्व देऊन जनतेशी निगडीत अशा प्रश्नांवरती बोललं पाहिजे। परंतु कधीच्या काळीची एखादी गोष्ट उकरून काढून त्याच्यावरती या सदनाचा वेळ वाया घालवणं की या प्रशासनाला त्या ठिकाणी त्या सगळ्यासाठी वापरणं हे या ठिकाणी उचित नाही। आणि तुम्ही म्हणताय राष्ट्रीय की जनतेचे प्रश्न मांडले गेले पाहिजेत, मग तुमच्या सुषमा अंधारे समोर येऊन तशाच पद्धतीचे आरोप करतायत, तसेच फोटो आणि व्हिडिओ दाखवतायत, तिथे हा मॉर्फिंग वगैरेचा विषय तुमच्या डोक्यात नाही येत का तसे आरोप करताना? एक लक्षात ठेवा, ज्या गोष्टी रस्त्यावरती होत आहेत त्याला रस्त्यावर उत्तर दिलं पाहिजे। मी सदनाच्या संदर्भाने बोलतोय, दोन्ही संसदेच्या पवित्र सभागृहाच्या कामकाजाविषयी या ठिकाणी बोलतोय। जे काही रस्त्यावर असेल त्याला रस्त्यावरती त्या पद्धतीने ज्यांना उत्तर द्यायचं ते देतील। परंतु ज्या जनतेने आम्हाला इथे ज्या प्रश्नासाठी पाठवलेलं आहे त्या प्रश्नाला जास्त महत्त्व देणं, जनतेच्या प्रश्नाला न्याय मिळवून देणं हे खऱ्या अर्थाने इथे प्रतिनिधींचं काम आहे, तिथे जास्त लक्ष दिलं पाहिजे।